हाय नमस्कार सगळ्या भावा बहिणींना. काय भावा बहिणींनो, मसाला भाजत होतो. दाजी तेल संपलं, तेल गेलेत गावात आणायला गोड तेल. डबा बी संपला ना तेलाचा, आणि त्यात काय झालं, मसाला आला होता कुटायला. मग कुटायला मसाला आला, त्याच्यामुळं ही मागच ठेवला ना आपला भाजायचा मसाला. मिरची भाजली, कांदा लसूण मसाला बनवायचा आहे ना. कांदा लसूण मसाला संपला. कांद्या लसणाच्या मसाल्याला भरपूर मागणी असते भावा बहिणींना. का हो, तेल संपलंय तेव्हा आणाय गेले तर दाजी हो का मसाला भाजती भावा बहिणींनो. मसाला भाजून घेते. मध्ये उद्या आहे ना आपला ऑर्डरला टाकायसाठी आहे ना मसाला तयार होईल झणझणीत. कांदा लसूण गावाकडचा गावरान मसाला ऑर्डर साठी नंबर दिलेला आहे तुम्हाला. फटाफट ऑर्डर टाका. तेल कवा येत आहे आमचं काही ना. संजय गेला गावात गेले ते. काय भाजला मिरची भाजली फक्त. हे काय चाललंय भाजायचं. फटाफट ऑर्डर टाका भावा बहिणींनो. आता सांडग्याची बी तयारी करायची. आज टाकती भिजायला सांडग्याचं, उद्या करू सांडग. सांडग बी ऑर्डर साठी नंबर ह्योच सांडग बी ऑर्डर करा. मस्त पैकी सांडग पण करायचे उद्याच्याला. आता एका म्हणजे काय बहिणींच्या आले ते बरं का मला कमेंट, आपलं सॉरी व्हॉट्सअपला मेसेज, पूनमताई लवकर सांडग बनवा. सांडग्याची मागणी, कुरडयाची मागणी बरीच आहे, लोणच्याची मागणी. पण आता काय आहे भावा बहिणीनं, एवढा लोड कसा झेपवावा. हा, त्याच्यात शिलाईचं पडलंय तिथं काम. ढिगार झंपराचं लागल्यात. कसं करायचं तुमच्या पूनमताईने सांगा. होय, करायचं दिवस रातभर इकडे करायचं, दिवसभर तिकडे करायचं. हा ऐका तो का ती मित्रीन सांगती या कसं करायचं ती. म्हणजे परत अजून 5 नाही तर 4 पॉइंट वर रक्त येऊन थांबल माझं. बराबर का नाही भाऊ बहिणी. म्हणजे इकडं कमावते तिकडं घालावते असं करते. त्याला अजिबात नाही. अगं तेलाचा डबा संपलाय, काय सांगू तुला. एवढ्या महिन्यात लय तारांबळ झाली माझ्या जीवाची भावा बहिणींनो. असा कांदा लसूण मसाला बनवते आता दणदणीत झणझणीत गावरान गावाकडचा. आता काय मशीन घरची आहे त्याच्यामुळे टेन्शन नाही. किती आणून बनवला तरी, किती आणून बनवा. बाहेरनं कुटायचं म्हणल्यावर लय त्रास व्हायचा. बाहेरून कुठून आणायला येळी तिकडच बसावं लागायचं जाऊन. म्हणून भावा बहिणीनो, आपल्या वस्तू कधी वायाला जात नाही त्या. बराबर का नाही. हा, आपल्या वस्तू वायाला जात नाही त्या. कशाच दळण आहे. बाजरीचं भयात त्याने बाजरी आणली, बारीक खडे आहे, त्याच्यात निम्म केलं निम्म. हा ना मग काय आहे बारीक. हा ना, काय आहे बारीक. रेकळ वय मग घालायची पाण्यात आणि टाकायची वाळायला. उद्या तसंच करावं लागेल. कुदत बसत वर. हा, साधा ना सोपा उपाय भावा बहिणीनं. जीवाला त्रास करून घेण्यापेक्षा टाकायची भिजाय जातील खडे इरगाळून आणि घालायची वाळायला. हे एका दिवसात नात खोळा. तसंच करावं लागेल. पण चव देते का नाही कोणाच ठाऊक. आपली याची ग उन्हाळी. अगं उन्हाळी असू दे, पण पाण्यात भिजवून काढल्यावर चव देईल का भाकरी. पांचट लागतं. काय माहिती बाया, पांचट लागतात का कशा लागतात. येत आहे का नाही आमचं ती आलं कडाय तापून गेली. गेलंय गावात तिकडे जळून जायची. बघ की 4 तास झालं ठेवली मी त्याच्यावर. अंडे आणायला लावल्यात मी अंडी. खायचं काय बी जे खाऊ वाटल ती. होय भावा बहिणीनं.
मास काय ना अंडी काय न मटण काय पोरींला नाही करा येत मास. आता मी गुटायची इकडं मसाल्याला, तिथनं मसाल्यानं दमली की गेली तिकडं परत मी जम्पर शिवायला. हा आणि कवा मास करावा आणि खावा जीवाला. नाही खाल्लेलं नाही बरं वय, बराबर का नाही. त्याला मोकळं टाइम काढावा लागतो, तवा चणचणीत झणझणीत करून खायला भेटतं जीवाला. आता मग हिरबळ मालिका बघत बसली होती, पण काय करू, उन्हा तानाचं बसू का मिरच्या भाजत कुठं तर काय जरा जीवाला बी आराम बी पाहिजे ना. म्हणून 2-4 दिवस झालं जरा आराम घेते जीवाला भावा बहिणी. निवांत बसती मालिका फिलिका बघत आपली. पहाट उठून जम्पर कापल्याचा या 7-10 शिवायच्या नावाने अजून बॉम्ब आहे. आलं बाय तेला आमचं आलं आलं. मसाला इकायच्या नादात मला तर मसाला नाही राहायचा. मला करून ठेवा लागल वाहिलीच भावा बहिणीनं, नाही तर मी बसायची बिगर बसाल्याची. एक किलो नाही 1.5 पावशेर. त्यात टाका तेलाचा पुढा पुढे. अंडी फोडतात. नाही बाबा अंडी कशाला फोडू, तेवढीच घेऊन आला होय. बायकोलाच लागतात 6-7 खायला. काय व्हायचं तेवढ्या मला. उद्या सोमवार हाय, आदल्या दिवशी संपून टाकावं लागेल ना. चालेल, ध्यान राहत नाही मला. वार उद्याच्याला सोमवार. उपास तापास नाही धरत भावा बहिणीनं, मी बंद केले तर उपास तापा धरायचं. पण मनातून लय श्रद्धा आहे व माझ्या भोलेनाथावर माझी. थोडं तेल आलं 1 किलो. डब्बा ना डब्बा, कळलं का. आता जरा तारमळ चालू आहे. फक्त 12 महिना आहे. तारंबळ आहे म्हणून काय पोटाला बांधायचं का आता. काय करतो होय. आता तर उन्हाळा लागला, उन्हाळा काम फिम बंद स्टॉप. म्हणूनच उन्हाळी सीजन चालू केलाय मी. उन्हाळ्यात काम बंद होतात म्हणून होय. उन्हाळ्यात काम बंद होतात म्हणून आपला उन्हाळी सीजन. काय बी करायचं, कामाची लाज नसती भावा बहिणीनं. काय म्हणायचं, काय बी करायचं, पण काम करायचं, कष्ट करायचं, 4 पैसे कमवायचं. ते अंगा उडल तुझ्या सर. दळून देईन तेवढं. 2 मिनिटं लगेच लागत. थांब गे, काय लगेच पोटावर पडले का काय. इथं माणसाचं चाललंय काय. अरे बाबा निम्मच आणलं, निम्म ठेवलं सकाळी. काय नाही बाजरी काय. हा कुठे गेले. हळकुंड सोडावं, हळकुंड सोडावं. ए पिओ, ती झाड आण ग इकडं. लाकडं काय बरी बघू दे. जाऊन दे आता, फुटतील त्या ह्याच्यात त्याच्यात तर फुटणार. ठोंग्यात. ये मग बबन येणार 8 वाजता, मग भांडी घेऊन येते. बरं नाही घेऊ ते आहेच का त्यांच्याकडे खालचं चक्री. आम्ही तिथं गेलो घ्या बसून. हा ते खुर्च्या आणावं लागतं म्हणून आयतच खर्च केलं. लागतंय का. अयो घडीभर ठेवलं असतं तर
काय बिघडलं हा वाटायचं काय मिक्सरचं भांडं. बरं, माघारी आणून देशील गडी बरं आम्हाला. 5-10 मिनिटं लागणार आहे. परत मग मी आणून देतो. घरी. नाही आता तुम्ही आणल्यावर नीट करून मग नाही पडायची गरज. हा मग जाऊ दे मग. नका जाऊ दे. मला जायची गावात मित्र. जाऊ दे. आमच्याकडे मस्त 2 आहेत तर 2 पण दोन्हीच चक्र गेली खालची चक्र गावाला. ते कस काय हे जाते बघायला. आता तुला सांगायची स्टोरी कथा लय मोठी आहे मोठी. सांगत मी एखाद दिवस आजीच बसल्यावर. जाऊ कधी चला भाऊ बहिणीनं मसाला भाजती ऑर्डर साठी नंबर दिलेला आहे. फटाफट ऑर्डर टाका. कांदा लसूण मसाला भाजायची तयारी चालली. घरी आणला का ग? घरी आण दे. नाही ना मोठे भांड्यात नाही होत आपलं. होतच नाही बारी. होय ना त्या मोठ्या भांड्यात बारीक. काय चांगली आहे? भाजली का मिरची? हा मिरची चांगली भाजली का हो? बघ ना आता दिसा नाही गेलं. तसा नवरा हुशार केलाय थोडाफार. लय ना रुपयातलं 10 पैसे झालाय हुशार नवर देव. मिरची भाजली मानाने. नाही पण आता कोणचं काम नाही करी सांग बरं. दळणं दळतोय मसाला बी कुटितोय हो सगळं भाजायचं बी आता जवळपास त्यासाठी तुम्हाला शाबासकी द्यावी लागेल मला हा? एखाद दिवस. होय राहिलं साहिलं बाहेरची बी काम बघतोय असं नाही ना काय होय. बाहेरचं बघूनच घरचं करायचंय. ते मिशन बी शिकून घ्या म्हणजे माझ्या जीवाला तेवढाच आराम. काय नको ते कुकं मिशन नको शिकाय. बसवायचं. कुठं ते पाठान म्हणला शिरचोका पाहिजे माझी एखादी तिने. मग मी बसू का? मी करून घेऊ का माझी होय. शिक्षक? त्याच्यामुळेच मी ते नादी लागा ना त्या मशनीच्या. कुठं काय खुर्चीवर बसून बसून सारखं मान खाली घालून अहो, शिरचोका तुम्हाला पाहिजे. मी हाय ना. तुम्हाला कशाला तुम्ही नुसतं कापून फिपून तर देसाल का नाही? तेवढाच माझे जे उरावलं वज कमी. होय हलक्यासारखं किल टाकायचे ते फाडून द्यायचं म्हणजे मग ते शिकतात. गुंडिया हा. बायांचं काम करणं म्हणजे लय मुश्किल असतंय. ते तुम्हाला जमणार बी नाही. मग आपण त्याच्यामुळेच नाही एवढा सुईहून बारीक बघते सुईहून. त्याच्यामुळे आपण गडी माणूस आहे ती काय जोडणार कपड्याच्या आपलं. दुकानात गेली तर बाया एवढा मोठा ढीग लावायला लावते तेव्हा एक लुगडं काढते माहितीये का. म्हणून बायांचा व्यवसाय करताना 10 वेळा विचार करून करायचा. कुठे गेलं काय ते? चला भावा बहिणीनं घेते आता पटापटा उरकून. मसाल्याचं काम दाना दाना कुटाय चालू करते. तुम्हाला तर दाखवीनच कुटताना आणि उद्या बनवल्याला दाखवीनच. संध्याकाळी तेवढं द्या आणि त्या सांडग्याचं भिजाय टाका आणलेलं. बरं, मला सांग सांडग करायला पोरींना सांगायचं का मला काय कसं भिजाय टाकायचं काय कळतं. कसं भिजाय टाकायचं म्हणजे पाणी वतायचं आणि त्यात डाळी टाकायच्या. फक्त वेगळ्या टाकायच्या. असं ना. हा भिजाय कसं टाकायचं. बरं चला भाऊ बहिणीनं घ्या मग सगळ्यांनी काळजी. बाय बाय करते सगळ्यांना.